हॅलो गाईज, आम्ही आता रेडी झालो आहोत मंदिराकडे जाण्यासाठी. हा व्ह्यू खूप छान वाटून राहिला, असं सुकून मिळाल्यासारखा. खरंच आहे, कोकण सारखी मजा दुसरीकडे कुठेच नाही. हाय कर. चला तर मग आता जाऊया आपण गणपतीपुळे मंदिर दर्शन घ्यायला. माझ्यासोबत राहा म्हणजे तुम्हालाही दर्शन मिळेल. कारमधून जाताना सनरूफमधून जी ब्युटी दिसत होती ना कोकणची, तिला कसलीच तोड नाही. खूप छान असं सुंदर वातावरण होतं. आजूबाजूला सर्व साईडने झाड जंगल खूप भारी वाटत होतं. त्यातल्या त्यात अजून साईडने समुद्र बघायला भेटत होता. खूप छान असं वाटत होतं. आम्ही आता गाडी पार्किंगला लावली आणि दर्शनासाठी निघालो. बघू आता किती गर्दी. इथे तर खूपच गर्दी दिसते. बघू दर्शन किती वेळात होतं काय. सारखी मजा दुसरीकडे कुठेच नाही. पण हे आमचे दादा. कसं वाटतंय दादा तुम्हाला? एकदम चांगलं. समुद्र किनारी मध्ये छान. सगळे आंब्याची झाडं, नारळाची झाडं, गाड्याच गाड्या. दादांना कोकणातली आठवण झाली असेल. कसं वाटतंय अक्का तुम्हाला? छान वाटतं. अजून पाहिलेलंच नव्हतं. गणपतीपुळे पाहिजे खूप इच्छा होती. भैयामुळे पूर्ण झाली बा. हा भैया. आठवून काहीतरी आनंद साजरा झाला. दादांनी कावर काठी घेतली. त्यांना आता काठी सापडली इथे टेकायला. दादा दाखवा काठी. तुम्हाला कसं वाटतंय आता? एकदम छान वाटतंय. आम्ही रील्स बघितले होते, खूपच गर्दी आहे कोकणामध्ये, पण तसं नाही. थोडी तर गर्दी आहे पण तेवढं चालतं. एवढी गर्दी तर फलटणमध्ये पण असते. येऊ शकता तुम्ही पण. इकडून जायचा रस्ता आहे गणपतीकडे. मी पण अजून गेलेली नाही मंदिरात. बघू पुढे कसं आहे काय. शंभू, हे एक माकड. दर्शनासाठी पायी पायी निघालो. रस्त्यात छोटे छोटे दुकान, काही ज्यूसचे, करवंद, फणस, जो कोकणाला खरा वाईब देत होते ना. खूप छान वाटत होतं. लहान मुलांच्या खेळण्या. आता आपण एंट्री केली संस्थान श्रीदेव गणपतीपुळेची कमान होती त्याच्या आतमध्ये. पण तिथे साईडलाच एक बोर्ड लावलेला आहे, वेशभूषा नियमावली. तुम्ही बघू शकता. म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला बघता येईल, फॉलो करता जाईल. खूप अशी गर्दी होती. असं वाटत होतं की सर्व आलेचे, पण आपण गेलो तर बाकीचे येऊ शकता ना. गर्दी तर राहणारेच, सुट्टींचा पिरियड चालू आहे म्हणून. पण काही वाटलं नाही. दर्शन घ्यायला. दर्शन खूप लवकर आणि छान पद्धतीने झालं. पुढे बघाच तुम्ही ते. मम्मी आणि अक्का मागे राहिला. त्यांच्यासाठी वाट बघत आम्ही इथे साईडला बसून घेतलं. गाईज आता पोज बघा. फक्त वॉच दाखवण्यात येईल पोज मध्ये. ते बघा. मोठो एकच की वॉच दिसलं पाहिजे.
निघालो आता दर्शनासाठी. चाललो आता, किती वेळ लागतो काय माहित दर्शनासाठी, दाखवते मी तुम्हाला. भागो भागो. गणपती बाप्पाकडे जाता जाता मूषक दिसले. सर्व येत होते त्यांच्याकडे, इच्छा सांगत होते. इतकी गर्दी आहे, आता काय माहित किती वेळ होतो. थोड्याच वेळात आता आरती चालू होणार होती. आरती नशिबात होती आपल्या, म्हणून खूप भारी वाटलं. ह्या साईडला आहे महाप्रसादाची व्यवस्था केलेली. ज्यांचे दर्शन झालेलं आहे त्यांना इथे महाप्रसाद आहे आणि खूप स्वच्छता पाळली आहे त्यांनी. मला ते खूप आवडलं तिथलं, की त्यांनी क्लीननेस खूप ठेवलेला आहे. सर्व गोष्टी सेपरेट ठेवल्या आहेत. माझं आणि शंभूचं आता दर्शन होऊन गेलं, बाकीची मंडळी मागेच राहिली. हे बघ कोण आलं बघ. असं म्हणत होतो तो, अशा म्हणत होतो मला. खूप असं रिलॅक्स वाटून राहिलं, भारी वाटून राहिलं. येऊन खरंच आलं पाहिजे. अक्का दादांचा फोटोशूट चालू आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि शंभू इकडे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी, आपल्यासोबत जॉईन होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा कुठे चाललोय असं.